नमस्कार, मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये ही बॉर्डर कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही बॉर्डर टाके आपण जेव्हा घालतो तेव्हाच ही घालायची आहे, म्हणजेच हे वेगळ्या पद्धतीने टाके घालायचे आहेत की ज्यामुळे ही बॉर्डर याप्रमाणे दिसते आणि नंतरचं विणकाम हे याच्या नंतर करायचं आहे। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। याप्रमाणे पहिल्यांदा गाठ घालून घ्यायची। टाके याचप्रमाणे घालायचे आहेत। तर एकूण 4 टाके घालायचे। 1 म्हणजे 2 पहिली गाठ घातली, त्यानंतर हा 2, 3, 4 याप्रमाणे। आता हा जो चौथा टाका आहे, या एका टाक्याचे 9 टाके करायचे। याप्रमाणे या टाक्यातून एक सुलट विणायचा, धागा असा इथपर्यंत खेचायचा। हे बघा, इथे एवढी मध्ये गॅप दिसते। त्यानंतर धागा आत घ्यायचा, त्याच टाक्यातून एक उलट विणायचा, पुन्हा धागाने इथपर्यंत खेचायचा, पुन्हा धागा बाहेर। हा तिसरा टाका झाला। प्रत्येक वेळी याप्रमाणे धागा खेचायचा आहे। 3, 4, 5, 6, 7, 8 आणि शेवटचा एक सुलट त्यातच विणायचा की हा 9वा टाका झाला। हे बघा, हे 9 टाके झालेले आहेत। आता हा जो टाका आहे तो सुईवरून काढून टाकायचा। त्यानंतर या 9 टाक्यातून याप्रमाणे सुई घालायची आहे। हे टाके एवढ्यासाठी सैल विणायचे आहेत की सुई ही व्यवस्थित यामध्ये जाईल। हे बघा, आणि या 9 टाक्यांचा पाठीमागून एक विणायचा सुलट प्रमाणे। अगदी सावकाश काढायचा म्हणजे तो व्यवस्थित येईल। हे बघा असं। मग हे टाके काढून टाकायचे सुईवरून, आणि हा जो एक टाका आहे तो पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचा की बरोबर इथे खाली याप्रमाणे हा बबल तयार होतो। आता पुन्हा पुढे 3 टाके घालायचे आहेत। 1, 2 आणि 3, म्हणजेच एकूण 4 टाके झाले। हे बघा, आता पुन्हा हा जो चौथा टाका आहे त्याचे पुन्हा 9 टाके बनवायचे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 याप्रमाणे झाल्यानंतर या टाक्यातून ही डावी सुई घालायची। हे या 9 टाक्यातून हा टाका पाठीमागून असा काढायचा। याप्रमाणे हा टाका काढून टाकायचा, पुन्हा हा या सुईवर घ्यायचा, यातून पुन्हा 3 टाके नवीन घालायचे आहेत। 1, 2,
आणि 3. हे बघा, हीच कृती पुन्हा पुन्हा करायची. पुन्हा ह्या चौथ्या टाक्यातून 9 टाके काढायचे. 1 आणि 9. त्यानंतर हा टाका काढून टाकायचा. या 9 टाक्यांमधून ही डाव्या बाजूची जी सुई आहे काढायची किंवा घालायची आतमध्ये आणि पाठीमागून सुलट विणायचा. हे बघा, त्यानंतर हे काढून टाकायचे टाके. पुन्हा हा टाका डाव्या सुईवर घ्यायचा. हे बघा, याप्रमाणे पुन्हा 3 टाके नवीन घालायचे. 3. हे बघा, आता याचे पुन्हा 9 टाके करायचे. 1 2 3 4 6 7 8 आणि 9. हे झाल्यानंतर हा टाका काढून टाकायचा आणि ही जी डावी सुई आहे ती अशी या 9 टाक्यांमधून काढायची. या 9 टाक्यातून असा पाठीमागून हा टाका काढायचा. हे बघा, नंतर हे काढून टाकायचे याप्रमाणे. हे बघा, हे याप्रमाणे असं करत जायचं आहे. पुन्हा एकदा बघूया. एकूण 3 टाके नवीन घालायचे. 2 3. आता या टाक्याचे एकूण 9 टाके करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 याप्रमाणे. त्यानंतर हा टाका काढून टाकायचा आणि यातून ही अशी डावी सुई काढायची. हे सगळे टाके पाठीमागून याप्रमाणे. आता हे 9 टाके काढून टाकायचे याप्रमाणे टाके घालायचे आहेत. हा 4-4चा ग्रुप आहे. ही पहिली ओळ झाल्यानंतर ह्याच्यानंतर याप्रमाणे घालायचे. आता 3 टाके पुन्हा घालायचे. 1 2 आणि 3 याप्रमाणे. शेवटचा हा बबल केल्यानंतर 3 टाके नवीन घालायचे. त्यानंतर याप्रमाणे टाके विणायचे आहेत. हे 4 टाके पहिल्यांदा सुलट विणायचे. त्यानंतर इथे नवीन 3 टाके घालायचे. 1 2 आणि 3 याप्रमाणे. या 2 बबलच्या मध्ये हे नवीन 3 टाके घालायचे. त्यानंतर पुन्हा हे 3 विणायचे. म्हणजे ही गॅप आहे ती भरून निघेल. 1 2 3 पुन्हा 1 2 हे 3 टाके झाले की मधल्या गॅपमध्ये पुन्हा 3 टाके नवीन घालायचे. पुन्हा हे 3 विणायचे. पुन्हा 3 नवीन. 1 2 3 पुन्हा 3 टाके. त्यानंतर शेवटी पुन्हा 3 आणि शेवटचे 3 याप्रमाणे. हे याप्रमाणे दिसणार आहे. तर ही सुलट बाजू आहे. यानंतर एक ओळ पुन्हा सुलट करायची सगळी आणि मग आपल्याला जे डिझाईन घालायचे
ते घालायला सुरुवात करायची. कुठल्याही स्वेटरसाठी किंवा कशासाठीही जर तुम्हाला डिझायनर याप्रमाणे जर टाके घालायचे असतील तर घालू शकता. खूप सुंदर दिसते हे बघा. तर यानंतर आपण आपल्याला हवी ती विण किंवा पुढचं विणकाम याच्या पुढे करायचं आहे. थोडीशी नवीन प्रकारची ही बॉर्डर आहे, तर तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.